नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमे दिवशी पूजा कशी करावी, पूजेचा मुहूर्त काय असेल, पूजा करताना कोणत्या मंत्रांचा जप करावा, त्याचबरोबर या दिवशी चंद्रग्रहण आलेलं आहे, त्यामुळे पूजा कशी करावी, अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. यावर्षी 28 ऑक्टोबर 2023 रोजी शनिवारी कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे. यालाच आश्विन महिन्याची पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखतात. ही पौर्णिमा तिथी 28 ऑक्टोबरला असून पहाटे 4:17 सुरू होईल ते 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 1:53 संपेल. तर ही पौर्णिमा 28 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीपूजनाला खूप महत्त्व आहे. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा आराधना केली तर वर्षभर आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही. ही पूजा केल्याने घरात नेहमी ऐश्वर्य आणि सुख समृद्धी नांदते. सर्व गोष्टींची भरभराट होते. त्यामुळे आपण सर्वांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ही पूजा आपल्या घरात अवश्य करावी. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू, चंद्रदेव, कुबेर आणि भगवान इंद्र यांची पूजा आणि सेवा करण्याचा हा अतिशय शुभ दिवस असतो. या दिवशी या सर्व देवी देवता पृथ्वी तलावावर येतात आणि कोजागृती म्हणजेच कोण जागे राहून माता लक्ष्मीची सेवा करत आहे त्यांच्यावरती या सर्व देवता प्रसन्न होतात. त्यामुळे त्याच्यावर लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहतो. म्हणून या दिवशी जागरण करण्याची सुद्धा प्रथा आहे. कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ असतो. त्यामुळे या दिवशी चंद्राचा प्रकाश अन्य दिवसांपेक्षा अधिक लख्ख दिसतो. कोजागिरी पौर्णिमा हा एक शुभ दिवस आहे. त्यामुळे लक्ष्मी देवीच्या पूजेचा सर्वात महत्त्वाचा दिवस हा मानला जातो. तर ही पूजा रात्री 12 नंतर करायची असते. तुम्ही ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहात त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यावी. तिथे पाट किंवा चौरंग ठेवावा आणि त्यावरती लाल किंवा पिवळे वस्त्र टाकावं. पूजेला बसण्याआधी पूजेचे सर्व साहित्य जवळ घेऊन बसावं आणि त्या सर्व साहित्यावरती फुलाने पाणी शिंपडायचे आहे आणि पूजेच्या जागेवरती सुद्धा फुलाने पाणी शिंपडायचं आहे. त्यानंतर पाटावर माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे आणि त्या फोटोवरती सुद्धा फुलाने पाणी शिंपडून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्वात आधी आपण दीपपूजन करून घ्यायचं आहे. कारण कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो. सर्वात आधी दिवा प्रज्वलित करून दिव्याला हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करावी. नमस्कार करावा आणि त्यानंतर आपले आराध्य दैवत श्री गणपती बाप्पाची पूजा करावी. एका तामणात गणपतीची मूर्ती ठेवून त्यावरती स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे. तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर गणपतीचे प्रतीक म्हणून तुम्ही सुपारी मांडू शकता. सुपारीला देखील तुम्ही याचप्रमाणे स्नान घालायचं आहे. गणपतीचा अभिषेक करताना ओम गण गणपताय नमः या मंत्राचा जप करावा. तर ही पूजा रात्री 12 ते 12:30 किंवा पावणे 1 वाजेपर्यंत केली तरीही चालेल. 1:05 ग्रहण लागणार आहे. त्याआधी आपल्याला ही पूजा उरकून घ्यायची आहे आणि जरी काही कारणास्तव तुम्हाला ही पूजा करण्यासाठी वेळ लागला तरी काहीच प्रॉब्लेम नाही. कारण ग्रहण काळात पूजा मंत्र हे शुभ फलदायी मानलं जातं. त्यानंतर पाटावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून गणपतीची स्थापना करायची आहे. गणपतीला चंदन, हळदी कुंकू लावून अक्षता वाहून फूल वाहायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. त्यानंतर तिथेच बाजूला 2 सुपाऱ्या मांडायच्या आहेत. एक विष्णूचे प्रतीक म्हणून आणि दुसरं कुबेराचं प्रतीक म्हणून. अशा 2 सुपाऱ्या मांडायच्या आहेत. दोन्ही सुपाऱ्यांचा स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे. पाटावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून त्या 2 सुपाऱ्या तिथे ठेवायच्या आहेत. तुमच्याकडे कुबेराची मूर्ती असेल तर मग सुपारी नाही ठेवली तरी चालेल. त्या ठिकाणी तुम्ही मूर्ती ठेवू शकता किंवा विष्णूचा फोटो असेल तर विष्णूचा फोटो पण ठेवू शकता. त्यानंतर या पूजेमध्ये इंद्रदेवतेचं प्रतीक म्हणून कलश मांडायचा आहे. एका कलशावरती ओला गंधाने स्वास्तिक आणि 5 नाम ओढून घ्यायचे आहेत. जर तुम्ही मागच्या वर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेमध्ये वापरलेल्या सुपाऱ्या जपून ठेवल्या असतील तर त्या विसर्जन कराव्यात आणि या वर्षी नवीन सुपाऱ्या घेऊन त्यांची पूजा करावी. आणि आपण आता या पूजेमध्ये कुबेराची आणि विष्णूची सुपारी मांडलेली आहे. ती तुम्ही येणाऱ्या दिवाळीला सुद्धा लक्ष्मी पूजनाला ठेवू शकता. त्यानंतर इंद्रदेवतेची स्थापना करायची आहे. पाटावरती तांदळाची रास घालून त्यावरती हळदी कुंकू वाहून स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे. हा कलश इंद्रदेवतेचं प्रतीक म्हणून ठेवायचा आहे. त्यामुळे या कलशावरती ठेवलेल्या नारळाला मुखवटा, कान, नाक, डोळे किंवा कोणतेही दागिने, गजरा असं काहीही घालायचं नाही. स्वच्छ पाण्याने भरलेल्या कलशामध्ये हळदी कुंकू, अक्षता, एक सुपारी, नाणं आणि एक फूल टाकायचं आहे आणि त्यामध्ये 5 किंवा 7 आंब्याची पाने लावायची आहेत आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे. तर ही पूजा रात्री 12 नंतर करायची आहे. त्यामुळे तुम्ही 11 वाजता ही सर्व पूजेची तयारी करून ठेवू शकता
11 वाजता तुम्ही पूजेची मांडणी करायला घेऊ शकता, म्हणजे 12 वाजेपर्यंत तुमची संपूर्ण मांडणी होईल आणि 12 नंतर पूजेला सुरुवात केली की मग अर्धा ते पाऊण तासात पूजा होईल. कलश स्थापन केल्यावर त्यानंतर आपण जी सुपारी मांडली होती, विष्णू देवतेचे प्रतीक म्हणून आणि कुबेराचे प्रतीक म्हणून त्यांची पूजा करून घ्यायची. सुपारीला चंदन, हळदी कुंकू वाहायचं. त्याचबरोबर आपण जो लक्ष्मी मातेचा फोटो ठेवलेला आहे, लक्ष्मीला सुद्धा चंदन, हळदी कुंकू लावायचं. तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो ठेवा. नसेल तर मग लक्ष्मीचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवली तरी पण चालेल. सर्व देवांना अक्षता वाहायच्या, फुलं वाहायची. लक्ष्मीची पूजा करताना एखाद्या लक्ष्मी मंत्राचा जप करायचा. कुबेराची पूजा करताना ओम श्री कुबेराय नमः या मंत्राचा जप करावा आणि विष्णूची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. तसेच कलशाची देखील पूजा करून घ्यायची. हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहायचं. ओम इंद्र देवताय नमः हा मंत्र तुम्ही 3 वेळा म्हणू शकता. प्रत्येक वेळी आपण या देवतांची पूजा करत आहेत, या देवतांचा मंत्र म्हणावा. त्यानंतर पाटावरती तांदूळाने चंद्र काढून घ्यायचा आहे. तुम्ही चंदनाने देखील काढू शकता किंवा पांढऱ्या शुभ्र तांदूळाने देखील काढू शकता. एखाद्या आंब्याच्या पानावरती तुम्ही चंदन आणि गोल सुद्धा काढू शकता. त्यानंतर स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करून आणि त्यावरती हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहून चंद्रदेवाचं प्रतीक म्हणून एक सुपारी ठेवायची आहे. नमस्कार करायचा. तिथेच एका बाजूला थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून श्रीयंत्राची स्थापना करायची आहे. श्रीयंत्र हे लक्ष्मी आणि विष्णूचं आसन मानलं जातं. तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर या पूजेमध्ये अवश्य ठेवा. तुमच्याकडे श्रीयंत्र, लक्ष्मीची मूर्ती किंवा लक्ष्मीचा फोटो नसेल तर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून सुपारी पण मांडू शकता. त्या श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ ठेवायची आहे, कारण कमळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. श्रीयंत्राची देखील हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे. ओम महालक्ष्मीये नमः असा कोणताही लक्ष्मीचा मंत्र जपावा. त्यानंतर सर्वात शेवटी या दिवशी माता लक्ष्मीला दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी बऱ्याच जणांनी दूध आटवलेलं असतं किंवा दुधाची खीर केलेली असते, तर त्याचाच नैवेद्य दाखवायचा आहे. तर तुम्ही हे दूध आधीच आटवून ठेवायचं आहे आणि 12 ते 12:30 या दरम्यान ते चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे आणि 12:30च्या नंतर तुम्ही या पूजेमध्ये त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. मात्र या दिवशी या दुधावरती तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही. तुळशीपत्र आधीच तोडायचं. त्याचबरोबर आंब्याची पाने तुम्ही ठेवणार असाल तर ती सुद्धा आधीच दुपारी तोडून घ्यायची. संध्याकाळी पाने तोडायची नाहीत. ग्रहण असल्यामुळे या दिवशी घरातील सर्व अन्नावर तुळशीपत्र ठेवायचं आणि पूजेमध्ये ठेवलेल्या दुधावरती सुद्धा तुळशीपत्र ठेवायचं. नैवेद्य दाखवल्यावर एक मंत्र म्हणायचा आहे. ऋण रोगादी दारिद्र्य अपमृत्य भय शोक मनस्ताप नाशयंत तू मम सर्वदा हा मंत्र म्हणायचा आहे. ग्रहण काळामध्ये शक्यतो अन्नाचं सेवन केलं जात नाही, पाणी पिलं जात नाही. त्यामुळे हा जो नैवेद्य पूजेमध्ये दाखवणार आहोत तर तुम्ही 12 ते 12:30 या दरम्यान चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचा आहे आणि 12:30च्या पुढे या पूजेमध्ये त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि घरातील सर्व व्यक्तीला चमचाभर किंवा त्यापेक्षा कमी प्रसाद स्वरूपात द्यायचा आहे. मात्र अगदी ग्लास भरून याचं सेवन या दिवशी करायचं नाही. जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दूध बनवलेलं असेल तर दुसऱ्या दिवशी ते ग्रहण करू शकता. या शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रातून निघणारी किरण ही अमृतासारखी असतात. म्हणून या दिवशी लोक चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध ठेवतात किंवा चंद्रप्रकाशात बनवतात आणि नंतर ते प्रसाद म्हणून ग्रहण केले जाते. हे उत्तम आरोग्य आणि समृद्धी प्रदान करते. या दिवशी त्या चंद्राची किरण त्या दुधावरती किंवा खिरीवरती पडल्याने त्यावरती अमृताचा प्रभाव होतो, म्हणजे ते दूध अमृता समान असतं. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला याचं सेवन केलं जातं. याचे फायदे सुद्धा अनेक आहेत. लक्ष्मी देवी सुद्धा प्रसन्न होते असं मानलं जातं. दुधाचा प्रसाद तुम्ही रात्री 1 वाजायच्या आत प्रसाद स्वरूपात 1 चमचाभर घ्यायचा आहे. या दिवशी जागरण सुद्धा केलं जातं. जे जागरण करून या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करतात त्यांना सुख समृद्धी, धन प्राप्ती, वैभव, ऐश्वर्य संपादन होतं. म्हणून या रात्री शक्य होईल तेवढी माता लक्ष्मीची सेवा करावी. या दिवशी जागरण सेवेला खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमा ही लक्ष्मी प्राप्तीची अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी या कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीची सेवा नक्कीच करा. तेवढी माता लक्ष्मीची सेवा करावी. तुम्हाला मी संपूर्ण पूजाविधी सांगितली आहे. धन्यवाद.